MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. MPSCच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या पण निवड न झालेल्या उमेदवारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने निपुण सेतू पोर्टलवर विकसित करण्याचा मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. या कठीण परीक्षेत अनेक विद्यार्थी पास होतात, पण अंतिम टप्प्यापर्यंत ते जातात व शेवटी निवड प्रक्रियेपासून ते वंचित राहतात. शासनाकडे उपलब्ध असलेली पदसंख्या मर्यादित असल्यामुळे केवळ काही उमेदवारांना ही अंतिम शिफारस होते. त्यामुळे आवश्यक शैक्षणिक पात्रता, नेतृत्व गुण व प्रशासकीय कौशल्य असूनही मोठ्या संख्येचे गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत नाही. अशाच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. अशा सक्षम उमेदवारासाठी ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी करून घेण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. 13 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. या नियमानुसार उद्योग विभागाअंतर्गत निपुण सेतू हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यासाठी स्वतंत्र निपुण सेतू पोर्टलही विकसित करण्यात आलेले आहे. आता निपुण सेतू उपक्रम म्हणजे काय बघा. उद्योग विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या एका खिडकी मैत्री 2.0 पोर्टल अंतर्गत निपुण सेतू ही नवीन पोर्टल विकसित केले जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून MPSCच्या विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले पण अत्यंत कमी गुणाने अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती, कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या, खाजगी उद्योग, शासकीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा उपलब्ध करून दिली जाणार आहे, जेणेकरून या कंपन्यांचा त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार मनुष्यबळ मिळू शकेल. या पोर्टलवर उमेदवाराचे कोणते तपशील उपलब्ध असतील, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील नियोजित योग्य उमेदवाराची निवड करता यावी यासाठी खालील मर्यादित आवश्यक माहितीचा पोर्टल दिलेला आहे. उमेदवाराचे नाव, जन्मवर्ष, शैक्षणिक पात्रता, पूर्वकामाचा अनुभव, संबंधित परीक्षेचे नाव, अंतिम टप्प्यात मिळालेले गुण, संपर्क तपशील, उमेदवाराचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर असं त्या पोर्टलवर असेल.